अनेक लीला करायला सुरुवात केली. संत वाङ्मयामध्ये त्यांच्या एकेका लीलेचं एक एक कथा निर्माण केली. भागवतामध्ये त्याची फक्त बीज, भागवतात सगळ्या कथा नाही. पण असं काही उच्चार मांडला त्यांनी त्यांच्या कामाचा. भागवत करायचं म्हणतात गृह्याणी कर्तुम यत्र जनन्यौषेकात आपदुर्लम मनसो नमस्कार. घरातली कामं करणं सुद्धा यशोदेला आणि रोहिणीला शक्य झालं नाही. इतक्या वेगवेगळ्या लीला भगवान श्री कृष्णाने करायला सुरुवात केली. भगवंताची एक गाय होती, एक गाय शृंगी नावाची. ती गाय भगवंताला आवडत असत आणि तिथून दूध पित असत भगवंत, शृंगी नावाची. तर काय करायचं, ती गाय सोडून द्यायची, तिचे वासर सोडून द्यायचे किंवा त्या गायीच्या समोर वासराच्या समोर शृंगेतनी दौष्टेचे जलद भुजकंठ घ्यायच्या हातामध्ये ते उदबत्ती किंवा काळी घेऊन ती जाळायची आणि तिच्या समोर एखाद्या पशूंच्या समोर असं गोल फिरवायचं. म्हणजे आदचक्र करायचं, आलात चक्र म्हणतात त्याला. ते आलात चक्र केलं की त्या पशूंना भीती वाटायची, ती उच्चार मांडायची. अशा प्रकारचे सगळे कृत्य भगवंत करायला लागले आणि हे करता 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 बाहेर खेळायला लागले. खेळता खेळता एक दिवशी असं झालं, भगवंतांनी माती खाल्ली. खेळता खेळता मुली तिथं बसले असले माती खाल्ली आणि जसं भगवंताने ती माती खाल्ली, सगळे पोरं जे आहेत ते यशोदेला सांगायला आले. म्हणजे काकू काकू कृष्णाने माती खाल्ली. एकदा क्रीडमान असते रामाच्या गोपदारकाः कृष्णोमृतं भक्षितवान् इति मात्रे निवेदयन्. कृष्णाने माती खाल्ली, त्याला माती खाल्ली असं म्हटलं आणि त्याला माती खाल्ली म्हणल्यानंतर रोहिणीला यशोदेला खूप राग आला आणि यशोदा हातामध्ये एष्टी म्हणजे काठी घेऊन त्याच्याजवळ गेली, भगवंताच्या जवळ गेली. भगवान श्रीकृष्णाचा हात असा आपल्या एका हातामध्ये धरला आणि विचारले काय कशामुळे माती खाल्ली सांग मला. श्रीकृष्णांनी जसं की आपण खूप घाबरलो असं लीला करत आणि अत्यंत जपणे नाह पक्षितमानंद सर्वे मिथ्याभिशंसिनः. आई मी माती खाल्लीच नाही म्हणे, मी माती खाल्लीच नाही. भगवंतांनी माती का खाल्ली? वृद्धपक्षी दिली ती 17 कारणे. वृद्धपक्षी लिहिल्याची भगवंतांनी केली 3 कारण सांगतो, जास्त नाही सांगणार. मुख्य ही लीला याच्यासाठी केली भगवंताने. विष दिलं भगवंताने पुतण्याचं, तर ते विष मारण्यासाठी म्हणून भगवंताने माती खाल्ली. का मातीचं विष दुसरं नाही हे लक्षात ठेवा. भागवतिकार असं म्हणतात यथा पया प्रयोक्तरं जीर्य स्वयंच जीर्यते यथा विषम विषांतरं जीर्य स्वयंच जीर्यते. विष पहिलं विष दुसरं विष पहिल्या विषाला मारतं आणि स्वतःही नष्ट होतं. तसं ते होण्यासाठी भगवंतांनी मृतभक्षण लीला केली, माती खाल्ली. हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा आहे भगवंतांनी माती खाण्याचा असा अर्थ आहे की भगवंताकडे सगळे देवता आहेत. सगळ्या देवतांनी भगवंताला प्रार्थना केली म्हणजे देवा गोकुळातली माती आमच्या डोक्यावर पडली पाहिजे. तुम्ही आम्हाला गोकुळात यायचं तर मज्जाव केलाय. भगवंताने स्पष्ट सांगितलं होतं गोकुळामध्ये गोपांशिवाय आणि गोपिकांशिवाय कुणाला येता येणार नाही. ते पुण्य तुमचं नाही. जे पुण्य गोपांचं आहे, जे गोकुळातल्या लोकांचं पुण्य आहे ना, ते पुण्य तुमचं नाही. म्हणून तर अशा पुण्यवान लोकांच्या चरणधुलीचा स्पर्श आपल्याला व्हावा अशी इच्छा करून प्रार्थना केली सगळ्या देवतांनी. पण त्याच्यासाठी पण भगवंताच्या पोटात अखंड अनंतकोटी ब्रह्मांड आहे ना, तर देवता पण आले. पण भगवंताने ती माती खाल्ली नाही म्हणून ते एका दृष्टीने भगवंत खरं बोलतात. त्यांनी ती माती कोणाच्या डोक्यावर टाकली? देवतांच्या डोक्यावर टाकली म्हणून खाल्ली नाही. नाहं भक्षितवान् सर्वे मिथ्याभिशंसिनः. आई मी माती खाल्ली नाही म्हणाले, सोपं बोलतात म्हणाले. काय बलदेव सुद्धा बलभद्राने सुद्धा जाऊन सांगितलं त्याने माती खाल्ली म्हणून. बलदेव सुद्धा काय म्हणाले? हा म्हणाले अग्रजोप्ययम, माझा हा मोठा भाऊ आहे तो सुद्धा खोटच बोलतो म्हणाले. अजून एक माती खाण्याचं कारण असं आहे भगवंत म्हणाले मला रजोगुणाचा आश्रय करायला पाहिजे कार्य करायचं असेल. कार्य येणं
तीन गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. त्यात कार्य रजोगुणाशिवाय होत नाही. रजोगुणाचा आचरण येण्यासाठी रजकण आणि रजोगुण यांचं सांगणे शब्दाने एवढं भगवंताने तो गुण आपल्याला घ्यावा म्हणून माती घेतली खाली. दुसरं एक कारण असं आहे की भगवंताने माती खाण्याचं सर्वात मोठं कारण असं आहे की पृथ्वीचे नाव आहे क्षमा. पृथ्वीला काय म्हणतात? क्षमा. कारण पृथ्वी सगळ्यांना क्षमा करते. आपण पृथ्वीवर किती कचरा करतो, थुंकतो, काय काय नाही करत, सगळी घाण सगळी आपण पृथ्वीवर टाकतो. पण तरी कोणाच्या स्वप्नात गेली का पृथ्वी काय म्हणतो असं करतोस म्हणून ती क्षमा करते आपल्याला. तर भगवंताने विचार केला की मी आता मानव म्हणून जन्म घेतो, तर मानवाच्या काही मर्यादा सांभाळतात. मी मुलाबरोबर खेळलो, तर खेळामध्ये कधी हार होईल, कधी जीत होईल, तर हरला तर राग येता का मला क्षमा करता आली पाहिजे. ते म्हणतील तशी शिक्षा म्हणा किंवा राज्य आलं बोलल्यानंतर लेखनाच असतं राज्य करा, तसं राज्य वगैरे जर आलं तर ते करावं लागेल. आणि इतकं झालं तसं भगवान श्रीकृष्णावर राज्य आलं आणि मग तो श्रीरामा मागे लागला राज्य देऊ, असे पण गोष्टी घडले. म्हणून अशा वेळेस माझ्या अंगामध्ये क्षमा नावाचा गुण असला पाहिजे. म्हणून भगवंताने माती खाली म्हणून भक्षण लीला केली. आणि ही म्हणून भक्षण लीला करत असतं एखाद्या भगवंताच्या लीला आहेत ना, त्याचे अनेक अर्थ आहेत. त्याच्यातला नुसता वरवरचा हसण्यापुरता अर्थ नाही घ्यायचा, त्यात ते तात्पर्य अर्थ लक्षात घेतलं पाहिजे. भगवंतांनी माती खाण्याचं अजून एक कारण आहे की आईला भगवंताने अजून एकदा आलं काय, आईला याच्या पुन्हा एकदा विश्वरूप दर्शन द्यावं, दर्शन दाखवावं. आणि म्हणून नाहं भक्षितवानंब सर्वे मिथ्याभिशंसिनः यदि सत्यवीरस्तरी समक्षं पश्य मे मुखम्. आई म्हटलं मी माती नाही खाल्ली, आणि तुला असं वाटत असेल हे सगळं खरं बोलत आहे तर काय म्हणजे माझं तोंड, माझ्या तोंडामध्ये समक्षं पश्य मे मुखम्, बघ म्हणजे माझं तोंड. आणि म्हणून भगवंताने तोंड उघडलं. यद्देवंतरी गायत्री तृप्तस्य भगवान हरिः व्यादत्ताव्याहरेश्वर क्रीडा मनुज बालका. भगवंताने आपलं तोंड उघडलं आणि जसं तोंड उघडलं तसं पुन्हा एकदा त्या भगवतीला भगवंताचे सगळे रूप दिसलं. काय दिसलं तर यशोदेला विश्वरूप दिसलं. ज्योतिषचक्रम जलद तेजो नभस्वान देवच वैकारिकाणी आणि मनोमात्रा गुणास्त्रया. सगळं ज्योतिषचक्र, आकाश, अनेक अंतरिक्ष वगैरे सगळं दिसायला लागले. आणि तदृशे विश्वम जगत शास्त्रंच खंदिशा, सगळं जगत तिला पाहिलं आणि ती एकदम समाधी अवस्थेमध्ये जाऊन बसली. तिला तेवढं दिसलं नाही, तिला दुसरे गोकुळ दुसरं दिसलं, दुसरा नंद दिसला, दुसरी ती स्वतः तिनं पाहिलं, दुसरा गोपाल कृष्ण पाहिला. आता चाललेली जी लीला आहे ती लीला तिनं पाहिली. म्हणजे भगवंताला जसं तिने हातात धरलं तसं ते सगळं भगवंताचं ते सगळं रूप तिला तिच्या मुखामध्ये दिसलं. आणि मग तिच्या लक्षात आलं की आपला मुलगा आहे तो सामान्य नाहीये. आपण वेगळं इतकं विदितत्वाया गोपिकायां सगीश्वरः वैष्णवी पितृमाया पुत्र स्नेहमयीं विभू. आणि मग तिला जेव्हा तत्व कळलं की हा कोण आहे, तेव्हा भगवंत म्हणजे जास्त तत्व म्हणून चाललं नाही, हे जास्त शहाणं म्हणून चाललं नाही. भगवंत फार व्यवहारी, किती कोणाला शहाणं करायचं हे बरोबर काम आहे. म्हणून त्यांना जास्त वेळ शहाणं करायचं नाही. म्हणून व्यतनोज वैष्णवी माया पुत्र स्नेहमयीं विभू, वैष्णवी माया पुन्हा तिच्यावर टाकली. अशा प्रकारे भगवंताने तिला करून 2 वेळा विश्वरूप, भगवंताने विश्वरूप दर्शन दोघांना दाखवलं. एक यशोदेला, दुसरा अर्जुनाला. अर्जुनाला म्हटलं म्हणून दाखवलं, पण यशोदेला निष्ठापणे दाखवलं. तिचं हे ऐश्वर्य पाहून परीक्षिताला सुद्धा आश्चर्य वाटलं. म्हणून परीक्षिताला प्रश्न विचारला, महाराज एक प्रश्न आहे म्हणजे महाराज काय नंद किमकरो ब्रह्मन् श्रेय एवं महोदयम् यशोदाने महाभागा पपो यस्य अस्तनमरी. नंदाचं आणि यशोदेचं असं कोणतं पुण्य आहे की त्या पुण्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्यांचा मुलगा म्हणून आला, त्यांच्या घरामध्ये मुलगा म्हणून खेळला. तेव्हा शुकाचार्य सांगितलं की हा नंद जो आहे हा द्रोण नावाचा वस्तू आहे आणि त्याची यशोदा जी आहे ती धरा नावाची त्याची बायको आहे. त्या दोघांनी खूप दिवस तप केलं होतं ब्रह्मदेवाच्या आदेशानं आणि ब्रह्मदेवाचा आदेश करून भगवंताची भक्ती प्राप्त करून होती. त्यांनी प्रार्थना केली होती. भगवंतांनी त्यांना सांगितलं होतं की द्वापार युगामध्ये ज्यावेळेस मी वसुदेव देवकीच्या पोटी जन्मेल त्यावेळेस मी तुमच्याकडे मुलगा म्हणून येईन.
जरी ते माझे आई वडील जननी असतील, जननी ते असतील, पण माझे पालन पोषण करते मात्र तुम्ही असाल, असं त्यांनी सांगितलं. म्हणून तो भक्ती भगवती पुत्री भूते जनार्दने नंबत्त इतरामासी गोप गोपीषु भारत. तर ब्रह्मदेवाने जे सांगितलेलं होतं ते ब्रह्मदेवाचा आदेश खरा करण्यासाठी आणि आपण दिलेला आदेश खरा करण्यासाठी म्हणून भगवंत या रूपाने त्यांच्याकडे आले. अशा प्रकारे नंदाचा आणि यशोदेचं महाभारत चाललेलं आहे. अनेक भगवंताच्या लीला चालल्या. यशोदानंतर येईल काय झालं, एकदा म्हणलं ना भगवंताचं आवडीची गाय होती शिर्की, तर तिथं दूध प्यायचं, तिथं त्या दुधाचं दही खायचं, तिथं त्या दुधाचं लोणी घ्यायचं, असं सगळं होतं. तर ते जे शिंगीचं दही आहे, दूध आहे, ते एकदा तिने काय केलं, हिनं यशोदेनं तापवायला ठेवलं चुलीवर आणि दही घेऊन दुसऱ्याला सुरुवात केली. खूप कामं करणारे तिच्या हाताखाली खूप लोक होते, गृहदास शिशू, पण अनेक दासी होत्या. पण त्या सगळ्यांना बाकीच्यांना वेगवेगळे कामं वगैरे दिले आणि भगवंताला जी लोणी द्यायची ती लोणी मी माझ्या हाताने काढेन असा भाव तिच्या मनामध्ये असल्यामुळं एकदा गृहदास शिशू यशोदानंदनी कर्मांतर नियुक्तासू निर्ममंत स्वयं दधी, स्वतः दही पुसळायला लागली. आणि भगवंताने आतापर्यंत ज्या लीला केल्या त्या सगळ्या लीला आठवत त्याच्याबद्दल गाणं गातात. तर बालचरितानीच भगवंताचे बालचरित्र ते सगळं आठवत ती काम करायला लागली. आणि आठवता काम करत असताना भगवंत झोपले, गोपाळ कृष्ण झोपलेले. आणि जसं ते भुसळण्याचा आवाज आला त्याला ते उठले आणि उठून लाडत आईजवळ गेले. आईजवळ जाऊन दूध प्यायला लागले, स्तनपान करायला लागले. जसं भगवंताने स्तनपान करायला सुरुवात केली तसं ते चुलीवर बसलेले जे दूध होतं की त्या दुधाला वाटलं आपण भगवंताच्या तोंडात जाऊ, त्याला आपला अपमान वाटला म्हणून ते वर आलं, उतू जायला लागलं. आणि एकदा दूध उतू जायला लागले. बायांना 3 गोष्टी आवडतात. काय बायांचा फार जीव असतो या 3 गोष्टीमध्ये. त्याच्यामध्ये एक सोन्यामध्ये असतो, दुसरा जावई आणि तिसरी साय. ती साय जरी गेली तर बाईला चालतच नाही. दूध उतू गेलं म्हणजे बाईचं सगळं गेलं. त्यामुळे तिने काय केलं, भगवंताला पाजायला सुरुवात केली होती, गोपाळ कृष्णाला पाजायला सुरुवात केली होती. तिकडं दूध उतू गेलं, तिकडं दूध उतू गेलं म्हणलं की तिने लगेच भगवंताला खाली टाकलं आणि तिथे दुधाकडे गेली. भगवंताला आला राग, माझ्यासाठी दूध आहे, दुधासाठी मी आहे, मला सोडून जडामध्ये बुद्धी ठेवते, याचा राग भगवंताच्या मनामध्ये आला. आणि म्हणून काम स्त्रीने कामाला साध्य मग नंतर जननी हरी, त्याला राग आला, भगवंताला राग आला. आणि त्याने काय केलं की ते जे दह्याचं मडकं होतं ते फोडलं, दह्याचं मडकं फोडलं, त्यातला दही काढलं. तिथं माकडं आले होते नुकतेच, त्या सगळ्या मडकांना ददवून त्या माकडांना ते दहीचं मंदिर दिलं आणि त्या माकडाला दिलं. आता काय झालं, यशोदेचं तिकडं दूध गेलं, इकडं दही गेलं, दूध दही दोन्ही गेलं. त्याचा आला यशोदेला राग. ही मुद्दाम भगवंताने केलेली लीला आहे. कारण काय, सारखं लाड होऊ लागले. मारणं कोणी नव्हतं भगवंताला, मारणं सारखं गोड खावं वाटत नाही की नाही, तिखट मीठ लागतं की नाही, आंबट वगैरे लागतं की नाही, सगळे रस लागतात की नाही, म्हणून भगवंताने केलं. आणि म्हणून ते यशोदा एकदम लाल बुंद झाली रागानं. तिथे आदरवृष्ट अशा थरथर कापायला लागले. हातामध्ये यष्टी माळ आहे, यष्टीमध्ये एक काठी घेतली आणि भगवंताच्या पाठीमागे लागली. जशी ती भगवंताच्या पाठीमागे लागली, भगवंत पुढे पळतायत, ती मागे पळते, भगवंत पुढे पळतायत, ती मागे पळते, श्रीकृष्ण पुढे पळते, ती मागे पळते. तिचा अहंकार जोपर्यंत होता, भगवान म्हणले तुझ्या बुद्धीने तर मला पकडत असेल, तर्काला पकडायचं चाललं, तुझा अहंकार करते का, अहंकार म्हणजे तुमचा तर्क, तर कोणाच्या तर्कात ते येत नाही म्हणजे हातामध्ये. आणि म्हणून कृताकसम प्रवृत्तवत्किनी, शेवटी तिला इतका वैताग आला त्या गोष्टीचा. भगवंत पुढे जात आहेत, तिला काही ते हातात येत नाही, भगवंत तिच्या हातात येत नाहीये. शेवटी उद्वीक्षमाणं भयविह्वलेक्षणं हस्ते गृहीत्वा विषयंत भागवत, तिने ती काठी भगवंताला फेकून मारायचा प्रयत्न केला, ते पण जमलं नाही. भगवंत पुढे पळतायत आणि मग शेवटी ती थकली, प्रस्विन्न गात्रा
रुरोध थकली, खाली बसली, रडायला लागली. आता अशी अवस्था जेव्हा झाली, हा असं असेल तर मी येतो. भगवंताचं वैशिष्ट्य, तुम्ही थकला पाहिजे, तुम्ही तुमची जर बुद्धी लावायला लागला, तुमची बुद्धी गहाण ठेवली तर येतो भगवंत. तुमची बुद्धी जर तुम्ही सोडली तर भगवंत तुमच्या हातात येत नाही. तो काही सोपा आहे काय? बाजाराचा तुमची भाजीपाला. म्हणून विश्वस्त केश बंधना, तिची ती वेणी वगैरे सुटली, असं ते सगळं पाहिलं. आणि ते जर पाहिलं तर भगवंत तिच्याजवळ गेले आणि तिला अशी मिठी मारायला प्रयत्न केला भगवंताने. त्याला पकडलं की पुन्हा हिचा अहंकार जागृत झाला. हे जागृत झालं तर तिने भगवंताला बांधायला प्रयत्न केला. म्हणजे थांब, तुला आता बांधूनच ठेवते, मला खूप त्रास द्यायला लागला. अनेकांनी अनेक तक्रारी केल्यात, अनेक गोपिकांनी पण तक्रारी केल्यात. आता तुला मी बांधून ठेवते. म्हणून येश किरतम बद्धून त्या भगवंताला बांधण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आणि मग दामना तत्वीने कोविदा, एक दोरी घेतली साधी. तिला वाटलं काय साध्या दोरीनं होईल आणि मग तिला बांधायला सुरुवात केली. पण असं झालं की ती दोरी पडली कमी. 2 अंगुल दोरी, तथापि जन्मूलच घेऊन भागवत काय म्हणतात, न चांतर न बहिर्यस्य न पूर्वम नामचापरम तंबत पापदम मर्त्यलिंगम अधोक्षजम गोपिकोलुकले नामना भगवंत प्राकृत यथा. त्या भगवंताचा खरा विचार जर केला तर भगवंताचं स्वरूप ना आत आहे ना बाहेर आहे, सगळीकडे व्यापक आहे. त्याचा कोणतं पूर्व कोणती दिशा समजायची, तो सगळीकडेच आहे असा तो परमात्मा. पण तो आपला साधा मुलगा आहे असं समजून आपल्या सामान्य बांधण्यासारखं ती बांधण्याचा प्रयत्न करायला लागली. आणि ते उखळायला त्याला बांधायचं म्हणजे उखळायला बांधायचा प्रयत्न तिने सुरू केला. पण झालं काय, ते 2 अंगुल कमी पडले. तिला वाटली ही दोरी कमी पडली म्हणून तिने दुसरी दोरी घेतली, त्याला गेलं. तिसरी घेतली, त्याला गेलं. तरी मी तदपि जन्मूलं न्यूनम यदासी तदपि न्यूनम तेनापि गती समजते तदपि जन्मूलं न्यूनम यद्यत आदत्त बंधनम. शेवटी घरातल्या सगळ्या दोऱ्या कमी पडल्या, पण जन्मूलं न्यूनम हे 2 अंगुल कोणते? तोषणी काकांनी सांगितलं ते जन्मूल म्हणजे अहम, हे 2 शब्द. अहंकारामध्ये बांधायला बघू लागले, मी तुला बांधतोय. भगवंत कोणाच्या अहंकाराला, भगवंताला बाकी सगळं चालतं. तुम्ही त्याला शिव्या दिलेल्या चालतं, काही अडचण दिलेला काय वाटत नाही. त्याला मान दिला पाहिजे अशी काही त्याची इच्छा नाही. तो मान नाही, मानाचा हेच नाहीये, भुकेलाच नाहीये, अमानी आहे भगवंत. आणि तो तुम्हाला मान देतो. म्हणून काही त्यांना मान दिल्यानंतर लोक बरोबर मान्य करतात, पण अमानी मानव मान्य होतो. पण मुळात तो अमानी आहे, त्याला काय मान द्यायची गरज नाही. त्याला शिव्या दिल्या तरी चालतात. पण भगवंताला चालत काय नाही. सर्वात जगातला अत्यंत निरुपयोगी जर कोणती वस्तू असेल तर तो अहंकार आहे माणसाचा. आणि तो अहंकार भगवंताला चालत नाही, काहीतरी झालं. आणि त्या अहंकाराने बांधू लागली. म्हणून तदपि जन्मूलं न्यूनम, की अहम पूर्णपणे भगवंत केव्हा परिपूर्ण तुमच्या इथे येतात? प्रपत्ती. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहंकार सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू जे म्हणशील ते करायला तयार होतो. भगवंत भक्त जो करायला म्हणेल ते करायला तयार होतो. किंवा सर्व धर्मांपर्यंत जे असेल तर आपला मी कोण आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. तुम्ही कोणी आहात, कोणीच नाही आहात. भगवंत पण तुम्ही केले म्हणून तुम्ही आहात, नाहीतर तुम्ही कोणी नाही आहात असं समजून जर केलं तर ठीक आहे. शेवटी मी स्वमतो सिद्धगात्रायाः विश्वस्त कमलस्रजः दृष्ट्वा परिश्रमं कृष्णः कृपयासीत स्वबंधने. शेवटी ती खूप थकली, खूप थकली. म्हणून भगवंताने कृपा केली आणि कृपयासीत स्वबंधने म्हणून स्वतःला बांधून घेतलं. तिने बांधलं नाही, काय केलं? बांधून घेतलं भगवंताने. काय त्याला अजून एक लीला करायची. हे जे इथलं चित्र आहे ना गोकुळात, कोणतं? यशोदा हातामध्ये काठी घेतलेली, यष्टी घेतली, छेडी घेतलेली आणि भगवान श्रीकृष्ण पुढे पळतात. हे सगळं कोण पाहत होतं? वर बसलेले सगळे देव पाहत आहेत. ते देव विचार करायला लागले. भगवान शंकर वगैरे सगळं जातात. अरे असं महात्म्य तर इथं कोणालाच प्राप्त झालं, जे प्राप्त झालं. हातामध्ये काठी घेऊन भगवंताला मारायचं महात्म्य कोणाला नेम विलिंचो न भवो न श्रीही अपि अन्न संश्रय
सजा कसा तर लेकरी गोपी यत्तत् प्राप्त विमुक्तिदा. जे भाग्य या गोपीला प्राप्त झालं म्हणाले, असं तर भाग्य कोणाला प्राप्त झालं नाही. म्हणून सगळे विचार करायला लागले की किती मोठी ही भाग्यवती आहे. असं का वरून देवता सुद्धा यशोदेच्या भाग्याचा हेवा करायला लागला, असं भागवतकारांनी सांगितलं. पण भगवंताने ही बांधून काय घेतलं होतं? भगवंतांनी म्हटलं ना, भगवंताची एखादी लीला जी आहे की नाही, ती एखादी लीला एका कामासाठी नसते, त्याचे 10-12 प्रयोजन असतात. 10-12 प्रयोजन असतात. भगवंताने हे सगळे उकळाला बांधून घेतलं आणि ती उकळ बांधून ती आपल्या कामाला निघून गेली, घरचं काम करायला निघून गेली. भगवंत म्हणले हे सगळं केलं त्या लोकांसाठी, त्यांचा उद्धार करायला जायला पाहिजे. हळूहळू रिंग माना रांगत 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 भगवंत कुठे निघाले? ते उकळ बांधलेलं तसं ते उकळ आपल्या ओढत 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 पुढं परसामध्ये गेले. म्हणजे पाठीमागचं जे अंगण असतं तर आमच्याकडे म्हणतात, त्याच्यामध्ये गेले. तिथं 2 झाडं होते काढायचे, अशा मोठी 2 झाडं एकमेकाला. भगवान श्रीकृष्ण त्या 2 झाडाच्या आतून जायला लागले आणि जसं भगवान श्रीकृष्णाचे पावलं त्या 2 झाडांना स्पर्श केला, त्याबरोबर ते दोन्ही झाडं खाली पडले, गळून पडले. झाडाचं ते आवरण जे गळून पडलं आणि त्याच्यातून 2 अत्यंत दिव्य देवता नलग्रीव आणि मणिकुबर नावाचे कुबेराचे 2 पोरं, ज्यांना नारदांनी मागच्या जन्मामध्ये शाप दिलेला होता, त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांनी ही लीला केली होती. एकाच वेळेने म्हणलं ना, अनेकांचा उपयोग केला त्यांचा उद्धार. कारण नारदांनी सांगितलं होतं ज्यावेळेस भगवान दामोदर लीला करतील, या लीलेपासून भगवंताचं नाव पडलं दामोदर. दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोटाला, पोट, ज्याच्या पोटाला दोरी बांधली तो दामोदर, असा त्याचा अर्थ आहे. ही दामोदर लीला भगवान ज्यावेळेस करतील त्यावेळेस तुमचा उद्धार होईल असं म्हणून सांगितलं होतं. का? कारण हे जे 2 पोरं होते ना, हे श्रीमंताचे पोरं असल्यामुळे पूर्णपणे वाया गेले होते. श्रीमंतांना मी माझ्या अजिबात एक शब्द वापरत नाही, मी भागवताच्या बाहेर काही बोलत नाही, मी माझी प्रतिज्ञा आहे. मी म्हणून कधीच इतर प्रमाण घेत नाही. भागवतात जो शब्द आहे श्रीमदांध असा शब्द आहे, म्हणजे काय? श्रीमंत मदांध झालेले असे लोक होते. आपल्या स्त्रियांच्या बरोबर एकदा नग्नपणे स्नान करत असताना नारद तिथून समोरून जात होते, तर हे तसेच पडून राहिले. नारदांनी पाहिलं, म्हणजे चांगल्या घरातले पोरे वाया झाले, त्यांना 2 थोबाडी दिल्याशिवाय होणार नाही, निग्रह केला पाहिजे. कसं प्रसादाय प्रशमाय असे शब्द भागवतकारांनी केले. यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी नारदांनी राग आल्याचा आविर्भाव केला, त्यांना शाप दिला. म्हणजे मी येऊन इथून जात असताना, मोठा माणूस समोरून जात असताना कसं वागावं तुम्हाला कळत नाही, नम्रतेने राहायला पाहिजे ते तुम्हाला कळत नाही. तुम्ही वृक्षासारखे जड पडलात म्हणाले, तर वृक्ष म्हणून पडाल असा शाप दिला. शाप दिल्यानंतर डोळे खाड म्हणून उघडले. त्यांना माहित होतं याच्याशिवाय जागेवर येणार नाही, म्हणून नारदांनी मुद्दाम केलं आणि मग प्रसाद केला. म्हणजे द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गोकुळामध्ये दामोदर लीला करतील त्यावेळेस तुमचा उद्धार होईल. म्हणून ती वेळ आता आली होती, म्हणून भगवंतांनी ही लीला केली, दामोदर लीला केली. म्हणजे बघा एका लीलेमध्ये किती प्रयोजन आहेत, वेगवेगळे प्रयोजन. आणि मग ते 2 पुरुष उभे राहिले, त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि भगवंताला एकच मागणं मागितलं. वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया हस्तौ च कर्म सुमनस्तव पादयोर्नः स्मृत्याक्षरस्तव निवास जगत प्रणाने दृष्टी सताम दर्शनेस्तु भवतु मुना. भगवंता आता आम्हाला दुसरं काही नको म्हणाले, आम्हाला पश्चाताप झाला आणि आम्हाला हे कळून चुकलंय की मनुष्याचं जीवनाचं सार्थक्य कशात आहे. त्यामुळं आम्हाला जर आता काही द्यायचं असेल आशीर्वाद तर असा दे, वाणी गुणानुकथने. आमची वाणी जी आहे ते काय तुझं गुणानुकथन करा. कल्याण महाराजांच्या अष्टगाथा आहे. कर्णाची श्रवणीचा आवड असो, राहो मुखी कीर्तन, वाचे नित्य घडो तुझे स्मरणते, हस्ती तुझे पूजन, लाभो अर्चन सख्य दासी तुझे,
हे इच्छिते मनमन प्रल्हादा गुरुराजा नितुबा माझे असो वंदन. या श्लोकाचा रसेचा अनुवाद येतो. वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया. आमचे कान काय केलं पाहिजे? कथा ऐकलं पाहिजे. म्हणून भद्रम पश्ये माक्ष भद्रम पश्ये आम्ही चांगलंच पाहू. भद्रम करणे श्रुतियामध्ये वेदाची पण प्रार्थना आहे ना की आम्ही करणार. आमचे कान जे आहेत ते चांगलं ऐकलं पाहिजे. कुठे डीजे ऐकण्यासाठी आम्हाला कान नाही दिले. तडतड 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 ऐकण्यासाठी कान नाही दिले. भद्रम म्हणून वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया. कानाचा उपयोग काय झाला पाहिजे? श्रवणो कथाया. हस्त चकर्म सुमनः तव पादयोर्नः. आमचे हात काय केले पाहिजे? तुझं काम केलं पाहिजे. आमच्या हाताने तुझं पूजन केलं पाहिजे. जे जे भगवंताचं काम आहे ते आमच्या हाताने झालं पाहिजे. नुसती पूजा म्हणजे भगवंताचं काम आहे असं. पूजा एक भाग आहे. पण लोकांचं कल्याण करणं, इष्टापूर्त करणं म्हणजे विहिरी खोदणं, बागा लावणं हे सुद्धा काम आहे. हे भगवंताचं काम. याला इष्टापूर्त म्हणतात. यज्ञ करणं, लोकांना मदत करणं. तर मनस्तव पादयोर्नः. आणि माझं मन कुठं लागलं पाहिजे म्हणाले? तुझ्या पायावर लागलं. मनस्तव पादयोर्नः. स्मृत्याम शिरः. स्मृती आठवण कोणाची झाली पाहिजे? तुझी. म्हणून आमचं डोकं कुठं? आठवणीत, तुझ्या आठवणीत राहायला पाहिजे म्हणाले. आणि दृष्टी कुठं असली पाहिजे? तर सज्जनांच्या दर्शनामध्ये आमची दृष्टी असली पाहिजे. आम्हाला सज्जन लोक दिसू दे जे साक्षात तुझी तनू आहे, जे तुझं रूप आहे, या पृथ्वीवर चालता बोलता असलेले जे तुझं रूप आहे ते सज्जन मला दिसू दे. दृष्टी सता दर्शन दिसतो भवत तनुनाव. अशा प्रकारची प्रार्थना त्या दोघांनी केली. म्हणजे बघा, शाप दिला तरी किती चांगला परिणाम झाला. नारदांनी शाप दिला. आपल्याला आज असं वाटलं असतं त्याने मारलं तर आपल्या पोरांनी म्हटलं असतं ते काय चांगलेच का? ते काका मला रागवतातच. आपल्याला वाटलं असतं खरोखरच आपल्या पोरांना मारावं की खरंच ते आपले रागवतात. असं नसतं. निग्रह सगळं पाहायला पाहिजे. असो अशा प्रकारे त्या दोघांचा उद्धार भगवंताने केला. भगवंताने सांगितलं ज्ञातम मम पुरावे ऋषीला कुरणात म्हणा लक्ष्मी मनातवर वाक्य वृक्ष मला माहित होतं नारदांनी तुम्हाला शाप दिला आणि तुमचं ते शापाची उद्धाराची वेळ आता आलेली आहे. म्हणून आता तुम्ही जे म्हटलं त्याप्रमाणे साधूना समचित्तानां सुतरां मत्कृतात्मनां दर्शनानुभवेत बनता पुरुषोत्तम सुरितो लेता तत् गच्छतं मत्करमो. हे नलगीवर तुम्ही काय करा? आता माझ्या वैकुंठाला जा. तुम्हाला माझ्या ठिकाणचा भाव प्राप्त होईल, साधुत्व दर्शन होईल. अशा प्रकारे त्यांना अवतार दिलं. त्या दोघांचा उद्धार केला आणि भगवान श्रीकृष्ण तिथून निघाले. तोपर्यंत ते कसं चित्र होतं माहिती का? ते वरचं आवरण खाली पडले आणि ते दोघं दिसत आहेत. तोपर्यंत बाहेर कोणाला काही दिसलं नाही. फक्त तिथं काही लहान लेकरं होते खेळणारे. त्यांनी हे पाहिलं होतं की भगवान श्रीकृष्ण दोन झाडातून चालले. पण पुढे काय झालं तर ते दोन देवता आल्या, त्या भगवंताशी संस्कृतमधून बोलल्या. हेही पाहिलं होतं त्यांनी. पण ते निघून गेल्यानंतर ते झाडं खाली कोसळले आणि आवाज झाला. आवाज झाल्यामुळे भगवान श्रीकृष्ण पुढे पाहायला गेले तर भगवान श्रीकृष्ण तिथं. ते असं कसं झालं असेल सगळ्यांनी विचारलं. ते लेकरांनी सांगितलं. आम्ही सांगतो म्हणजे आम्ही सांगतो. तिथले जे लेकरं होते त्यांनी सांगितलं म्हणजे हा गोपाल कृष्णगिरी हा याच्यातून आत जाऊ लागला आणि त्याच्या पायाचा स्पर्श झाला की ती झाडं मोडले. आता हे कोणाला खरं वाटणार आहे? गोपानंदादय शुद्ध द्रुमयो पततोर तत्राजगो श्रेष्ठ दुर्गात भयशंकिताः. ते भूमीवर पडलेले पाहून बारा उंचू आणि नीती. भागवतात बारीक बारीक गोष्ट सांगितली. बारा हा उंचू तिथे बालक ते सांगितलं आणि नीती त्रियक मुलू खरं. हा या त्याच्यामध्ये माझा वाकडा जाऊ लागला म्हणून हे झाडं पडले. पण कोणीही त्यांच्यावर श्रद्धा ठेवली नाही. म्हणाले काय ते बालभाषित म्हणाले लहान लेकर काहीतरी बोलतात त्यांना काही कळत नाही असं समजून भगवंताची लीला वस्तुतः भगवंताची लीला पाहून सुद्धा गोकुळातल्या लोकांना ही लीला कळली नाही. असो भगवंताच्या अशा अनेक लीला झालेल्या आहेत. आता भगवान श्रीकृष्ण थोडेसे मोठे झाले, 4-5 वर्षाचे झाले. आता म्हणजे 5 वर्षाचे झाले तर घरी ठेवून उपयोग नाही. त्याला बाहेर आणून द्यावले घरी फार त्रास द्यायला लागले. आपल्याकडे 5 वर्षाचं असलं की आता 2.5 वर्षाचं असलं की शाळेत पाठवतात ना.
तरी तर उशिराच पाठवलं. कारण त्यांच्या बाबाला असं वाटत नव्हतं की आपल्या लेकराला सगळं आलं पाहिजे. सगळं आलं पाहिजे. त्यांना नाचलं पाहिजे, त्यांना बुद्धिबळ खेळलं पाहिजे, त्यांना संस्कृतचे श्लोक म्हणले पाहिजे, त्यांना मोठमोठे ग्रंथ म्हटले पाहिजे, भगवद्गीता म्हणली पाहिजे, अडीचा विषय आले पाहिजे. त्यांना काय आपली अपेक्षा आहे बघा मित्र, असू द्या. साधे होते कोकणातले लोक, साधे. त्यांनी भगवान श्रीकृष्णांना गायी दिल्या आणि श्रीकृष्ण निघाले गायी घेऊन. कोकणातले सगळे बालक आणि भगवान श्रीकृष्ण सगळे मिळून. आता खरं भगवान श्रीकृष्णाच्या लीला सुरू झाल्या. गायी एकही गाय कोकणात राहायची नाही, सगळ्या गायी. सगळ्या गायीचं भगवंतावर प्रेम होतं. गायीचं प्रेम होतं, वासरांचं प्रेम होतं, गोपाळ बालकांचं प्रेम होतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाबरोबर गोकुळातले सगळे बालकही निघाले. आणि मग सगळ्यांनी जायचं तर जाताना न्याहारी घेऊन जायची. ती न्याहारी वगैरे सगळं घेऊन मग भगवान श्रीकृष्ण क्वचित वनाशानाय मनोदत्तध्वजा प्रातःसमुत्थाय वत्सवत्सपान प्रदोदय चंद्रवेण चारणा विनिर्गतो वत्स पुरस्सरोहरी. भगवान श्रीकृष्ण गायींना चारायला निघाले, चारण्यासाठी निघाले. आणि त्या सगळ्या गायी वगैरे घेऊन वनामध्ये गेले. मग वनामध्ये त्या ठिकाणी गायी चारायला सोडायच्या आणि मग सगळ्या गोपाळांच्या पुढे खेळ खेळायचे. भगवंताचे खूप भगवंताचे खेळ खेळले. बघा कोण काल्याच्या कीर्तनात खेळ होणार आहेत खरं, पण काकूंची माझी इच्छा आहे खेळ खेळायची. कोण ते दासगुरू संप्रदायातले एक दोन पुढे या, ज्यांना त्या खेळाची माहिती आहे ते समजूया. आणि मग भगवंताच्या गोपाळांचे गायीला सोडून भगवान श्रीकृष्ण पहिला फुगड्या खेळा, पहिल्यांदा एक दोन तीन फुगड्या खेळा. हा चढाव घ्यायचा.
भाकरी वगैरे जे काय असेल ते सगळं घेऊन निघाले आणि मग तिथे गेल्यानंतर काही वासरांना चालायला सोडायचं आणि वेगवेगळे खेळ खेळायचे आणि हे खेळत असताना दुपारी 12 वाजले. मग भगवान श्रीकृष्ण काय करत असत, सगळ्या मुलांना असं गोल बसवायचं आणि सगळ्यांची ती न्याहारी जी आहे ती सगळी न्याहारी जी आहे ती एकत्र करायची आणि एकत्र करून मग सगळ्यांना वाढायचं आणि सगळ्यांचा आनंद झाला की मग कोणाचं उष्ट थोडंसं त्याचं उष्ट खायचं असं भगवंताचं हे होतं. स्वतःला घ्यायचं नाही, सगळ्यांचं एकत्र करून सगळ्यांना वाढत मग याचं उष्ट त्याचं उष्ट करत करत भगवान श्रीकृष्ण करत असत. असं भगवंताचा काळ चाललेला असताना ब्रह्मदेवानं वरून पाहिलं, अरे हा परिपूर्ण अवतार म्हणाले, पूर्णतम अवतार, आणि हा लोकांचं उष्ट खातो. त्याला साधं शास्त्र कळत नाही लोकांचं उष्ट खाऊ नये म्हणून. उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. उष्ट खाणं हे तामस लोकांचं लक्षण आहे. अमेध्य म्हणजे यज्ञाला जे वाहिल्या जात नाही. यात यामम गतरस म्हणजे रात्रीचं शिळ उरलेलं खाणं हे सगळं काय तामस आहे. इडली खाणं तामस आहे. कळलं का? पूर्ती पर्युषित पर्युषित असत. कळलं का? पूर्ती पर्युषित उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. शास्त्राच्या दृष्टीने असं की 3 तासाच्या वर अन्न शिळ होतं. याम म्हणजे एक प्रहर, यात याम म्हणजे एक प्रहर निघून जरी गेला. याम शब्दाचे दोन्ही अर्थ, रात्र पण एक प्रहर पण आहे, म्हणून दोन्ही अर्थ की एक 3 तासाच्या वरचं अन्न हे शिळ होतं म्हणून ताजं खाल्लं पाहिजे. हे तामस लोकांचं अन्न आहे. पण भगवंत आता गरीब लोक आहेत, गरीबांकडे काय असतात, 2 वेळेचं खायचं काय असतात, म्हणून जे असेल ते भगवंत घेत आहेत. आणि भगवंताला शास्त्रापेक्षाही जर काय प्रिय असेल तो भगवंताला भाव प्रिय असतो. आणि गोकुळातल्या लोकांची निर्मिती भगवंताने भावासाठी केली, पण काही नाही. भावाचा भक्तीसाठी भगवंत येतात म्हणजे कोटी का ना. भगवंताच्या प्रेमासाठी वाटलं ते दुःख सहन करण्याची तयारी फक्त गोकुळातल्या लोकांनी. प्रेमाचं लक्षण असते काय, भक्तीचं जे लक्षण सांगितलं तत् सुखे सुखित्वम प्रेम लक्षण. आपला जो प्रियकर आहे, लौकिकाचा नाही अलौकिकाचाही सांगायला मी तुम्हाला आता की आज सगळं विसरण्यात आल्यामुळे सगळं बिघडा व्हायला लागला. पण प्रेमाचं लक्षण काय, खरोखर जर आपल्या एखाद्या प्रियकरावर प्रेम असेल किंवा प्रियकराचं प्रियसीवर प्रेम असेल, काय जे असेल तर तत्सुखी सुखित्व प्रेम लक्षण. प्रेम आहे लक्षण काय, तर प्रियकराचं ज्याच्यामध्ये प्रियकराला आनंद होतो त्याच्यात आपल्याला आनंद वाटणं म्हणजे प्रेमाचं लक्षण आहे. नाही मला ते पटत नाही, तुला पटत असेल तर पटू दे, हे प्रेम नाही. प्रियकराला जे आवडतं ते मला आवडलं पाहिजे. मला आवडतं की नाही आवडतं हा मुद्दा नाहीये. काय माझ्या देवतेला जे आवडतं ते मला आवडलं पाहिजे. म्हणजे प्रियकर असो, देवता असो, कोणी असो, याला प्रेमाचं लक्षण म्हणतात. आणि यासाठी गोकुळातले लोक जन्मले. गोकुळातले लोक हा आदर्श उपस्थापित करण्यासाठी गोकुळातले गोकुळ. आणि तेव्हा भगवंत भुकेचा भावाचा भुकेला असल्यामुळे भगवंतांनी तिथलं उष्ट खायला सुरुवात केली. पण हे ब्रह्मदेवाला पाहवलं नाही. आणि ब्रह्मदेव म्हणला की खरंच हा पूर्णतम अवतार आहे का बघू. आणि असा विचार करून एक दिवशी ब्रह्मदेवाने सांगितलं की गोकुळातल्या त्या गायी ज्या सोडल्या होत्या, वासर चारायला सोडल्या होत्या, त्या गायी थोड्याशा लांब गेलेल्या पाहिजे. भगवान श्रीकृष्ण जोपर्यंत जवळ होते, त्याचा प्रभाव जोपर्यंत होता, तोपर्यंत ब्रह्मदेवाची माया काही करू शकली नसती. म्हणून त्यांना थोडस दूर जाऊ दिलं. आणि जशा त्या गोकुळातल्या गायी, सगळ्या गायी आणि वासर सगळे ते सगळे जसे दूर गेले, तसं ब्रह्मदेवाने त्यांना उचललं आणि सत्य लोकांमध्ये नेऊन ठेवलं भगवंताची परीक्षा पाहण्यासाठी. एक दिवस त्या दिवशी असं रिंगण केलेलं होतं
भगवंत एका हातावर मीठ, एका हातावर लोणचं, एका हातावर ते पोहे, एका हातावर एक भाकरी, एका हातात थोडं ताक, असं सगळं त्याला वाढत होते. असं ते सगळं चाललेलं असताना इकडं गाई मात्र ब्रह्मदेवाने घेऊन गेल्या. आणि तितक्यात कोणाच्या तरी श्रीरामाच्या वगैरे लक्षात आलं की गाई नाही, म्हणून ते म्हणाले कृष्णा आपल्या गाई दिसत नाहीये. भगवान म्हणजे तुम्ही जेव्हा मी बघून येतो गाई पाहायला लागलो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण तिथून निघाले आणि गाई पाहायला लागले. जसं भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून दूर गेले तसं यांना सुद्धा ते जसे खात होते, पुष्टी हात होते, सगळे जेवायला बसले पोरं, तोंडाला ते सगळं उष्ट लागलेलं होतं, सगळं खरकट तसेच उचलले आणि ते सगळे पोरं सत्य लोकांना घेऊन ठेवले. इकडे गाई पाहतात, गाई सापडत नाही. गाई पासून पुन्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या मूळ स्थानावर आता आले. इथं पाहताय, इथं गोपाळ नाहीये, कोणीच नाहीये. मग सगळं इकडे तिकडे पाहिलं आणि मग त्याच्या भगवंताच्या लक्षात आलं सर्व विधिकृतम मेने. ब्रह्मदेवाने हे सगळं केलंय ते भगवंताच्या लक्षात आलं. फक्त तिथं दोघांनाच कळलं, एक बलराम आणि दुसरे भगवान श्रीकृष्ण, यांनाच ही लीला कळली, बाकी कोणाला कळलं नाही. सर्व विधिकृतम मेने असं भगवंताने पाहिलं आणि मग त्याच्या मनातला भाव समजला की मी पूर्णतः अवतार आहे का काय ते दाखवूच पडले. आणि म्हणून मग भगवंताने अशी लीला केली की गोकुळातल्या जेवढ्या गायी, जेवढे वासरं, जे ज्या पद्धतीचं होतं, त्याचं जसं रूप होतं तसं सगळं स्वरूप भगवंताने स्वतः धारण केलं. यावत वत्सपा वत्सकाल्पक वपुर यावत कराव्याधिकम यावत यष्टि विशाल ऋणद्रशिक यावत विभूषांबरम यावत शील गुणामिताक दिवयो यावत विहाराधिकम सर्वं विष्णुमयं गिरोंगवतज सर्वस्वरूपो बभो. सर्वं विष्णुमयं जगत असं श्रुती आहे, वेद आहे. वेद काय म्हणतं? सर्व विष्णू आहे. ती श्रुती सार्थक करण्यासाठी भगवंताने ही लीला केली, त्या श्रुतीला सार्थकता देण्यासाठी. आणि काय केलं भगवंताने? सगळ्या वासरांचं रूप आपण धारण केलं, गाईचं रूप आपण धारण केलं, त्या पोरांचंही रूप आपण धारण केलं. सगळे गोपाळ, गोप बालक जे जसं असेल, कुठं वाकडं असेल तर वाकडं, सरळ असेल तर सरळ, शेमडं असेल तर शेमडं, जे असेल तसं अशा सगळं स्वरूप धारण केलं भगवंताने. आणि 1 वर्षभर गोकुळामध्ये खरे गोप नव्हते, खऱ्या गायी नव्हत्या, खऱ्या वासरं नव्हते. सगळ्या घरामध्ये जर कोण होतं तर भगवान श्रीकृष्ण. गायी भगवान श्रीकृष्ण, गोप वासरं भगवान श्रीकृष्ण, गोप बालक भगवान श्रीकृष्ण. म्हणजे त्यांची मुलं सुद्धा भगवान श्रीकृष्णच होती, कोणाला माहित नव्हतं. आता झालं काय, 1 वर्षभर भगवान श्रीकृष्ण गोकुळातल्या सगळ्या, म्हणजे गोकुळातल्या सगळ्याच लोकांना भगवान श्रीकृष्णाने पुत्र प्रेम देऊन टाकलं. 1 वर्षभर भलेही त्यांना माहित नसेल पोरगा श्रीकृष्ण आहे, पण आधीच त्यांचं श्रीकृष्णावर प्रेम जास्त. पण जसं भगवान पुत्ररूपाने त्याच्या घरात गेले ते अजूनच प्रेम वाढलं त्यांचं कृष्णावर, अधिक प्रेम वाढलं. आणि गोकुळातले लोक भगवंताच्या प्रेमामध्ये वेडे झाले. 1 वर्षभर असं सुद्धा अत्यंत सुद्धा कोणाला काही खबर नाही, खरं कोण खोटं कोण काय माहित नाही, काय झालं माहित नाही, काही नाही. ब्रह्मदेवाने 1 वर्षानंतर खाली पाहिलं, म्हणजे ब्रह्मदेवाच्या 5 मिनिटानंतर. आपलं 1 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचे 5 मिनिटं की कमीच्या कमी काढलं. तर खाली पाहिलं, तर खाली जे पाहिलं बरोबर 1 वर्षापूर्वी तिथीला त्यानं जे चित्र पाहिलं होतं की भगवान श्रीकृष्णाचे रिंगण करून बसलेले आहेत, सगळ्यांना वाढतात, एका हातात लोणचं, एका हातात पोहे वगैरे वगैरे, एका हातात ताक वाढतात वगैरे, असं जे पाहिलेलं होतं तेच चित्र ब्रह्मदेवाला पुन्हा दिसतं 1 वर्षानंतर. जशाला तसं ब्रह्मदेव एकदम चकित झाला. त्याला वाटतं आपण काहीतरी स्वप्नात पाहतोय, म्हणून त्यानं पुन्हा एकदा सत्य लोकात पाहिलं, पुन्हा खाली पाहिलं, सत्य लोकात पाहिलं, खाली पाहिलं, सत्य लोकात पाहिलं. आणि मग त्याच्या लक्षात आलं, ज्ञान दृष्टीने ज्यावेळेस त्याला पाहिलं त्याच्या लक्षात आलं सत्य सच्चिन्मात्रैक मूर्तयः. त्यावेळेस त्याला ज्ञान दृष्टीने पाहिलं तर गाईच्या ठिकाणी त्याला भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले, गोपांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले, वासरांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले. आणि मग त्याला लक्षात आलं की हा खरंच परिपूर्णतम अवतार आहे. आलेला अहंकार दूर झाला. मग त्यानं काय केलं, खरे त्या पुष्टी हात असलेले पोरं जशा तसे पुन्हा वापस आणून ठेवले. त्या गायी वगैरे गेले होते ते सगळे जशा तसे वापस आणून ठेवले. आणि मग भगवंताने हे सगळं आपली माया आवडती घेतली. ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांना शरण आला, त्यानं भगवंताची स्तुती केली. नौमीड्यते प्रभुषे त्रिगंबराय गुंजावतंस परिविच्छ सन्मुखाय वन्यसदे कौलवे त्रिशाण विनोदे पशुपांकजाय. अशा पद्धतीची स्तुती त्याने केली. सुंदर अशी स्तुती, ब्रह्मस्तुती फार सुंदर आहे.
ती स्तुती केली. 4 मुखाचा भगवान ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करतो, पण श्रीकृष्णाने डुंकून पाहिलं नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळं त्यांच्याकडे पाहिलं नाही, ब्रह्मदेवाकडे पाहिलं नाही. आता बघा, एका माणसाला 4 तोंडाचा माणूस नमस्कार करतो, कसं विचित्र दिसत असेल, विचार करा, चित्र समोर आणा. पण तरी भगवान का, कारण ब्रह्मदेव एका मुख्य पदावर आहे आणि त्यांना अशी चूक शोभत नाही, अहंकार त्यांना शोभत नाही, म्हणून भगवंतांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी प्रार्थना केली, नंतर तो सत्य लोकाला निघून गेला. यात काय घडलं होतं, 1 वर्षाभरापूर्वी हे पोर रस्त्यातून जात असताना त्या अजगराच्या तोंडात गेली होती आणि भगवंताने अजगराच्या तोंडात प्रवेश करून त्या अजगराला मारलं होतं. अघासुर अजगराच्या रूपाने आला होता 1 वर्षाभरापूर्वी. त्या पोरांना वाटतं सगळी गोष्ट घडली गेली, कारण त्यांना 1 वर्षापूर्वी पोरं होते ना सत्य लोक, त्यांना बाकी माहितच नाही काळ किती गेला काय नाही. म्हणून संध्याकाळी आले तर सगळ्या पोरांनी सांगितलं अघासुरानं मारलं म्हणून. अशी गोष्ट झाली. 1 वर्षापूर्वी घडलेली घटना पोरांनी 1 वर्षानंतर सांगितली. अशा प्रकारे म्हणून नवमीत देते महाराज म्हणतात की नवमीत देते कृष्ण विवेचन करा. पशुपांग आहे का, भगवंत पशुपांगज आहे. पशुपांगज म्हणजे याचे अर्थ करत असताना आमचे दातार शास्त्री संपूर्ण द्वितीय स्कंद सांगत असत एवढ्या एका विशेषणावर. एवढा याच्यात अर्थ भरलेला आहे. नवमी देते ब्रह्ममुखे तडिदंबराय अब्रह्ममुखे, मेघेक्षा वाचलेल्या भगवंता तुला मी नमस्कार करतो. तू कसा आहेस, कुंजा वत्तंच परिपिच्छ रसन मुखाय, ते मोराचं पीस लावून त्या पिसामुळे अत्यंत सुंदर असं तुझं मुख झालेलं आहे आणि काळामध्ये वन्यस्रजे वन्य पुष्पांची माळा तू धारण केलेली आहे. लक्ष्मश्रिये आणि तुझं जे वत्सलांचे चिन्ह आहे त्याच्यामुळं अत्यंत शोभा तुझी वाढलेली. मृदुपदे, तुझे पाऊल जे आहे ते अत्यंत मृदू आहे. अशा तुला नमस्कार असो, असा त्या श्लोकाचा एक धावता भावार्थ आहे. असो, भगवंताने त्या ब्रह्मदेवाला माफ केलं, ब्रह्मदेव निघून गेले. अशा प्रकारे भगवंताची लीला सुरू झाली. आता इथून भगवंताच्या ज्या लीला आहे ते एकेका देवाचं गर्वहरण दूर करणे. ब्रह्मदेव झाले, ब्रह्मदेवाचं गर्वहरण केलं. मग भगवंताने आपला मोर्चा वळवला, तो म्हणजे नागदेवतेकडे, कालियावर्धन. भगवंताने कालियावर्धन करायचं ठरवलं. झालं काय, एक दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या गोकुळामध्ये आपल्या घरामध्ये असताना खिडकीतून पाहत होते आणि एक पक्षी यमुनेच्या डोहावरून उडत उडत एकदम खाली पडला. तो पक्षी पडलेला पाहिला आणि भगवंताच्या लक्षात आलं की त्या विषामुळं, यमुनेच्या डोहाच्या विषाच्या विषाचा परिणाम म्हणून हा पक्षी पडलाय. भगवंताने अमृतमय दृष्टीने त्या पक्षाला जिवंत केलं, पण प्रत्येक वेळेस प्रत्येकाला जिवंत करणं शक्य नाही. मला हे विषच काढून टाकलं पाहिजे आणि म्हणून भगवंत तिथून घरातून निघाले आणि खेळण्याच्या निमित्तानं मुद्दामून चेंडू भगवंताने मुद्दामून चेंडू डोहामध्ये टाकला आणि डोहामध्ये टाकून तो डोहातून चेंडू काढण्यासाठी म्हणून भगवंतानी, तोपर्यंत सगळ्या कोकणात माहीत झालं होतं की इथं कालिया नाग आलेला आहे आणि डोहामध्ये कालिया नाग आल्यावर कोणी स्नानाला सुद्धा जात नव्हतं. पण भगवंतानी मुद्दामून उडी मारली आणि त्याच्यावर डोहामध्ये जाऊन कालियाशी युद्ध केलं. इतकं युद्ध केलं, कालियाला एवढं त्रंसंत्रस्त केलं की कालियाचे जे 5 फणे होते त्या 5 फणावर भगवान भागवतकाराने फार सुंदर श्लोक लिहिला, फार सुंदर. फक्त त्यात एक वाक्य सांगतो, एक विशेषण सांगतो. ननर्त लोक कला गुरु, सगळ्या लोककलाचा आदिगुरु असलेला परमात्मा त्यानं त्या ठिकाणी तांडव नृत्य करायला सुरुवात केली. असं म्हणतात की कालियाच्या डोक्यावर भगवान श्रीकृष्णांचा पदविन्यास चालला हे पाहून भगवान शंकर वगैरे सगळे आले पाहिजे. कशासाठी? लोककला गुरु, भगवंताच्याकडून कसा पदविन्यास, नृत्याचा पदविन्यास कसा असला पाहिजे हे समजून घेण्यासाठी आले. तांडव नृत्य भगवान शंकराचं, तांडव नृत्यामध्ये लालित्य नाही, त्याच्यात संहार. भगवंत हालहेली नृत्य याचं लालित्य, म्हणून ननंत लोक कला गुरु तो तिथे गेला आणि तो नाचायला लागले भगवान श्रीकृष्ण त्याच्या याच्यावर.
तर तो फेस टाकायला लागला. तेव्हा त्याच्या नागपत्नी आल्या. त्यांनी सुंदर असं सांगितलं, तवावतार अक्षर निग्रह. भगवंता, खरोखर तुझा जो अवतार आहे ना दुष्टांच्या निग्रहासाठीच आहे. आणि भगवंत नुसतं बीज लावत नाही, सदरक्षण आहे खरं निग्रह म्हणून नुसतं बीज लावत नाही, तर खरंच आहे त्याचं खरं निग्रह आहे. अलग लक्षात, नुसतं बीज लावणं वेगळं आणि प्रत्यक्ष खरं निग्रह करणं वेगळं. त्या नागपत्नींनी त्याचं मरण होता कामा नये, आपल्याला मृत्यू होता कामा नये म्हणून वैधव्य आम्हाला नको म्हणून सौभाग्य मागितलं. भगवंताने त्याला सोडलं. मग त्याच्याकडून पाद्यपूजा वगैरे घेतली आणि त्याला सांगितले तुझ्या कारणाकरता यमुनेमध्ये आला. त्याला काय आहे, यमुनेमध्ये गरुड येत नव्हता. गरुडाला शाप होता, यमुनेत जर आला तर त्रास होईल म्हणून. मग गरुड येत नव्हता. गरुडापासून अभय प्राप्त करण्यासाठी तू यमुनेमध्ये आला होता. त्याला सांगितलं की माझ्या पायाचं चिन्ह तुझ्या डोक्यावर असल्यामुळे आता गरुड तुला त्रास देणार नाही. आणि त्याला तिथून घालून दिलं. नागदेवता झाली, एक एक देवता झाल्या. त्याच्यानंतर भगवंतांनी ठरवलं कोणतं, विप्रदेवता. विप्रदेवतांचा म्हणजे ब्राह्मणांचं गर्भधारण करायचं असं भगवंतांनी ठरवलं. तत्पूर्वी नंद प्रजकुमारिका चेरू भविष्य पुण्याला नाही, ब्राह्मणांचं गर्भधारण करायचं भगवंतांनी त्या ठिकाणी ठरवलं. आणि ज्या ठिकाणी ब्राह्मण यज्ञ करायला लागले त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गोप सगळे गेले होते. त्यांना भूक लागली होती आणि भूक लागली तर गोपांनी त्या दिवशी नेमकं त्या दिवशी गोपांनी आपल्या बरोबर आणलं होतं. ते म्हणजे हे राम हे कृष्ण येशाक्षण बाधते माप, की भूक मला फार त्रास दिलेला नाही म्हणजे आम्हाला काहीतरी खायला द्या. भगवान म्हणले असं करा, इथं जवळ यज्ञ आहे, यज्ञामध्ये जा, ब्राह्मणांना सांगा मी आलोय आणि त्यांच्याकडे मागून आणा, ते तुम्हाला सगळं खायला देतील म्हणाले. म्हणून सगळे गेले यज्ञ ब्राह्मणांकडे गेले. इथं शास्त्रामध्ये ब्राह्मणांचा शब्द प्रयोग केला वेदवाद रताः, म्हणजे वेदवाद, वेदाच्या वादात पडलेले, प्रत्यक्ष वेदाचं तात्पर्य न कळलेलं असा त्याचा अर्थ आहे. ध्वनी आहे. ब्राह्मणांना वेदाचं तात्पर्य माहिती कळलेलं नव्हतं. नुसतं वेद माहिती पण वेदाचं तात्पर्य माहिती. असे वेदवाद करत असलेले ब्राह्मण ते सगळे तिथे यज्ञ करत होते. सौत्रावणी नावाचा याग करत होते. आणि त्या यागामध्ये भगवंताने आपले मुलं पाठवले आणि त्या मुलांनी जाऊन त्यांना ब्राह्मणांना सांगितलं. ब्राह्मणांना भगवंताचं सगळं महात्म्य माहित होतं. पण ते ब्राह्मण जसं टीव्हीत दाखवले तसं नाही बरं. तुम्हाला एक सांगतो, टीव्ही मध्ये काहीतरी ब्राह्मणांचा अपमानच करायचा, ब्राह्मण काहीतरी वेगळंच वागतं ते दाखवायचं असं ठरलेलं असतं म्हणून त्याप्रमाणे देतं. पण तसं इथं नाही आहे. ब्राह्मण हा निर्णय नाही करू शकले काय की यज्ञाचा नैवेद्य आधी भगवंताला द्यावा की न द्यावा. न ते यतो म्हणजे प्रोजून ननेती जे वादिना. भागवतकर असं म्हणतात की ब्राह्मणाला कळायलाच तयार नाही की आपली आजची दिवसाची पूर्णाहुती व्हायची, त्याच्या आधी अन्न या लोकांना द्यावं की नाही द्यावं याचा निर्णय त्यांना करता येणं झाला. परमात्मा बोलवतोय पण परमात्म्याचं तत्व पूर्ण रुजलेलं नसल्यामुळं ते उष्ट कसं पुन्हा यज्ञाला द्यावं. यज्ञोमय विष्णू भगवान श्रीकृष्ण यज्ञ स्वरूप आहे. पण ते ब्राह्मणांना लक्षात आलं नाही आणि त्यांनी निर्णय केला नाही. आणि निर्णय न केल्यामुळे ते होही म्हणले नाही आणि नाहीही म्हणले नाही. हे लक्षात ठेवा. ब्राह्मणांना सांगितलं खोटं दाखवलं. ब्राह्मणांना सांगितलं श्रीकृष्ण श्रेणीमध्ये अत्यंत चुकीचं दाखवलं, भागवताच्या पद्धतीने नाही दाखवलं. यात एक लक्षण आहे, या श्लोकामध्ये एक लक्षण आहे तुम्हाला मी सांगतो. भगवंताला प्राप्त करून घेण्याचे वेदांतात दोनच मार्ग आहेत. एक ओंकाराची उपासना म्हणजे नामस्मरण. ओम म्हणजे भगवंताचं नाव आहे. एक तर भगवंत प्राप्त होतो नामस्मरण केलं तर, नाही तर वेदांतानुसार नेती करून भगवंत प्राप्त करावं लागतं. ब्राह्मणांनी दोन्ही केलं नाही म्हणून त्यांना भगवंत प्राप्त झाला नाही. हाही त्यातलं गुणार्थ आहे. मध्ये येतो की ते प्रोचूर म्हणे तिचे वाघ नेती म्हटलं नाही. त्यामुळे दोन्ही केलं नाही म्हणून त्यांना मिळालं नाही, भगवंत प्राप्त झाला नाही. पुन्हा पोरं आली भुकेले तसेच भगवंताला देवा त्यांनी काही दिलं नाही म्हणजे आपल्याला काय करायचं आता. भगवान म्हणजे काही कधी करू नका. लोकगतीन दर्शयन भागवतकरांनी फार सुंदर लिहिलं. पुरुषांच्या मध्ये तेवढी श्रद्धा नसते जेवढी स्त्रियांच्या मध्ये असते. म्हणून लोकगती काय ते दाखवण्यासाठी. आणि ब्राह्मणांना जरी कळलं नाही तर ब्राह्मण पत्न्या निश्चित आपल्याला अन्न देतील म्हणून भगवंतांनी यज्ञपत्न्याकडे पाठवून दिलं. त्यांना जाऊन का बायकांकडे जावं. तुला देवा आत्मीच त्यांनी नाही दिलं आता काही काळजी करू नका, ते बरोबर देतील, त्यांची माझ्यावर श्रद्धा आहे.
आणि बायांनी कोणताही विचार न करता आपल्या नवऱ्याने नाही म्हणलं नाही, हो म्हणलं नाही, मगाशी येऊन गेले पण दिलं नाही हे तर माहित होतं बायांना, पण मायांनी विचार केला की आजपर्यंत आपल्याला भगवंताकडे जाता आलं नाही. गोपिका सगळ्या गेल्या होत्या, बायका गेल्या नव्हत्या, त्यांना भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणून बायांनी चतुर्विधम अन्न, भक्ष, भोज, चोष्य आणि लेह्य असं 4 प्रकारचं सगळं अन्न दिलं आणि सगळ्या बाया निघाल्या. त्यात एका बाईला तिच्या नवऱ्याने अडवलं असं म्हणतात. हरिविजयामध्ये कथा आहे, भागवतात नाही पण हरिविजय सुंदर कथा आहे. असो, आणि नंतर बाया सगळं अन्न वगैरे घेऊन आल्या, भगवंताला वाढलं, सगळं केलं आणि बायांची इच्छा आता सगळं झालं. भगवंत म्हणजे आता झालं ना, आता जा वापस. आता कुठे हिंमत होती नवऱ्यांना न विचारता आली बाया, पण आता वापस जायचं मनामध्ये भीती. त्यावेळेला तेव्हा आता आम्ही तुझ्या पायशी आलो आहोत, संत्यज्य सर्व विषयास स्तवपाद मूलम, सगळं सोडून आम्ही तुझ्या जवळ आलेलो म्हणाले. आता आम्हाला वापस पाठवू नको, आता आमचे नवरे आम्हाला सोडणार नाही, आम्हाला नीट बोलणार नाही, काही नाही, आम्हाला भर्सित करतील, तर्जित करतील असं म्हणून म्हटले. भगवंत म्हणले काही कार्य करू नका, तुमचा अजून तेवढा अधिकार नाही जेवढा गोपिकांचा अधिकार. भगवंतांनी ते पाहिलं, तुमचा अजून संसारातली आसक्ती संपलेली नाहीये, त्यावर तुम्ही वापस जा म्हणाले. भगवंत म्हणाले पण पतयो नाभ्यसू येणार, पती तुम्हाला काही म्हणणार नाही असं भगवंतांनी आश्वासन दिलं आणि त्यांना वापस पाठवलं. आणि मग जेव्हा बाया सगळं करून आल्या त्यावेळेस ब्राह्मणांचे डोके उठले, त्यांना खरं उजळलं. ते म्हणाले धिक जन्म, धिक वेदशास्त्र, आम्ही एवढं वेदशास्त्र अध्ययन करून जे आम्हाला जमलं नाही ते आमच्या या बायांना जमलं, त्यांनी काही अध्ययन केलेलं नाही, त्यांना जमलं वगैरे म्हणून स्वतःबद्दल धिक्कार करायला लागले. अशा प्रकारे विप्रांचा गर्भहरण भगवंतांनी केला. ब्रह्मदेव झाला, नागदेवता झाली, विप्रदेवता झाली, पण त्याच्यानंतर मध्येच नंद ब्रज कुमारिका चेरुर हविष्य मुंजाना कात्यायन चढव व्रतम, गोकुळातल्या ज्या कुमारिका होत्या त्यांनी हेमंत प्रथमे मासी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात, हेमंत ऋतूच्या पहिला महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. आता पंचांगवाल्यांनी ऋतू बदलली, जाते पंचांग बदलतो. हेमंत प्रथमे मासी नंद ब्रज कुमारिका चेरुर हविष्य मुंजाना, त्यांनी कात्यायन व्रत केलं. कात्यायन व्रत म्हणजे देवीची वाळूची मूर्ती करायची, आधी नदीला जाऊन स्नान करायचं, देवीची कात्यायनी देवीची मूर्ती करायची, तिची पूजा वगैरे करायची आणि मग प्रार्थना करायची. कात्यायनी महामाये महान योगिनीश्वरी नंद गोप सुकन देवी पतिमे कुरुते नमः, नंदाचा पोरग माझा पती कर अशी म्हणून प्रार्थना करायची, असं जप करायचा. आणि मग चेरूर हविष्य मुंजाना आणि हविष्यान्न खायचं. व्रत करत असताना उपवास जरुरी नाहीये, पण हविष्यान्न खाणं जरुरी आहे. म्हणजे निषिद्ध अन्न न खाता हविष्यान्न खाल्लं पाहिजे, हलकं अन्न खाल्लं पाहिजे. त्याप्रमाणे हविष्यान्न खाऊन 1 महिनाभर त्यांनी व्रत केलं. 1 महिन्यानंतर व्रत झाल्यानंतर भगवंतांनी विचार केला की यांना व्रताचं फळ दिलं पाहिजे, पण यांच्या व्रतात एक मोठी कमतरता होती, ती आधी दूर केली. कोणती? ह्या मुली काय करायच्या, स्नानाला गेलं नदीवर की नग्नपणे स्नान करायचे, कपडे सगळे बाजूला करून ठेवायचे आणि एकही कपडा नसताना स्नान करायचे. व्रत करताना कधी नग्नपणे स्नान करू नये, एका वस्त्रावर स्नान करू नये, नग्न काम राहिलं. 2 वस्त्र पाहिजे स्नान करताना, किमान 2 वस्त्र पाहिजे. आमचे गुरुजी काय करायचे माहिती का, धोतर तर असेल काहीच नाही मिळत, एवढी एवढी दस्ती घ्यायची ती धोत्राला लावायची, 2 वस्त्रावर स्नान करायचे. म्हणजे इतकं बारीक नियम आमच्या गुरुजी पाळत असत. 2 वस्त्र, एका वस्त्रावर स्नान करणं सुद्धा चुक आहे. ते व्रतामध्ये काय असतं की तुम्ही बारीक बारीक हे सगळे शास्त्राचे नियम पाळले पाहिजे, तर तुम्हाला ते फळ मिळतं. नाहीतर मग शास्त्राचे नियम सुटले की फळामध्ये तेवढं कमी कमी होत राहतं. मग आपण म्हणतो आम्ही एवढं केलं, आम्हाला काहीच मिळालं नाही. नुसतं करून उपयोग नाही ना, ते कसं केलं हे महत्वाचं आहे ना. करणं महत्वापेक्षा कसं केलं, शास्त्राचे नियम केले का नाही हे फार महत्वाचं. त्या पद्धतीने ते केलं पाहिजे. काष्टा असला पाहिजे, कृच्छ. म्हणून पूजेला पॅन्ट चालत नाही, त्याला काष्टा नसतो. शिवलेलं वस्त्र चालत नाही मुख्य, त्याच्यापेक्षा
पॅन्टवर का पूजा नाही करायची, शर्टावर का पूजा नाही करायची? कारण ते शिवलेलं वस्त्र आणि ते कापलेलं अखंड वस्त्र नाहीये. ते एका वस्त्र कापून ते पुढे जोडलेले. तसं चालत नाही. धोतर आणि उपरण काय आहे ते अखंड असतं. पुन्हा अखंड वस्त्र असतं पाहिजे. फाटलेलं कापलेलं वस्त्र असतं का म्हणजे पूजेला. त्यामुळे हल्ली ते सोहळे जे निघाले ते बाजारात तेही चालत नाही. कळलं का? मला एक कशा काय सांगायचं ते लक्षात घ्या. स्पष्ट बोलणं फार अवघड जाते. ती चालत नाही. असो आणि व्रतामध्ये न्यूनता जर राहिली तर फळ मिळत नाही. आता इथं यांचा पाठीराजा भगवंत होता. भगवंत म्हणला यस्स वृद्ध जना म्हणतात भक्पूजा विषू न्यून संपूर्ण काही याची सद्य वंदे तमच्युतम असं आहे. भगवंताच्या स्मरणाने सगळं पूर्णता होते. पाठीराजा भगवंत होता म्हणून भगवंताने त्यांना हे सांगण्यासाठी म्हणून भगवंतानी एक लीला केली. जेव्हा शेवटच्या दिवशी यांचं व्रत संपत होतं त्या दिवशी भगवंताने काय केलं, स्नानाला गेल्यापूर्वी की ते वस्त्र पळवले आणि बाजूच्या कदंब वृक्षावर लोकांना बसले. आता लोकांना याच्यामध्ये चावटपणा दिसतो पण यात अजिबात चावटपणा नाहीये, अश्लीलपणा अजिबात नाहीये. यात एक लांब दीर्घ असं एक शास्त्र आहे. पुढे रासलीला करायची. रासलीला म्हणजे ब्रह्मज्ञान बाकी काही नाही. ब्रह्मप्राप्ती. आणि ती ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची जर असेल तर ती कोणाला होतं, ज्याचं वेदांतानुसार ज्याचं आवरण दूर होतं त्याला ब्रह्म कळतं. आवरण दूर नाही झालं तर ब्रह्म कळत नाही. भगवंताने चिरवस्त्र हरणाची लीला केली म्हणजे या मुलींच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञानाचं आवरण आहे ते दूर केलं आणि म्हणून त्यांना जसे असं तसं नमस्कार करा म्हणून सांगितलं ना. म्हणजे देहभाव हरवला. त्यांच्या ठिकाणी लज्जा वगैरे कुठलाही भाव असता कामा नये म्हणून भगवंताने त्यांना सांगितलं तुम्ही जसे असाल तसं मला नमस्कार करा. त्याप्रमाणे त्या मुलींनी मग ऐकलं, नमस्कार वगैरे केला आणि मग भगवंताने सांगितलं की असं की तुमची जी इच्छा आहे तर शरद ऋतूच्या पौर्णिमेला मी पूर्ण करेन असा आशीर्वाद भगवंताने दिला. आणि या अजून एक रहस्य काय, कोणाला तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे. खरं म्हणजे कथा ऐकताना प्रश्न पडले पाहिजे. कोणता प्रश्न पडायला पाहिजे की व्रत कोणाचं केलं गोपिकांनी, देवीचं. मग फळ द्यायला भगवंत का आले, देवीने यायला पाहिजे ना. पडला पाहिजे की प्रश्न. त्याचं उत्तर भगवद्गीतेत येते. तुम्ही कोणाची उपासना करा, मयैव विहितान हितान. भगवद्गीतेत भगवंत म्हणले तुम्ही कोणाचे देवाने पितृ होता, पितृ होतं काय, पितरांची पूजा करा, कोणाची पूजा करा. फळ देतो हीच, दुसरं कोणी देत नाही. मयैव विहितान हितान. म्हणून देवीची उपासना केली म्हणजे इथला गणपती पावतो असं आपण म्हणतो पण ते गणपती पावत नसतो, भगवंत पावतो. सत्य गणपती पावतो इथला असं भगवंत पावतो. म्हणून भागवतात दोन ठिकाणी तुम्ही पहा, इथं आणि रुक्मिणीच्या प्रसंगात. तिनं प्रार्थना कोणाला केली, अमरावतीच्या अंबाबाईला, पण फळ द्यायला कोणाला, भगवंत झालं. ते लक्षात घ्या. असो भगवंताने त्यांना सांगितलं रासलीलेसाठी आणि मग भगवंतानी आपला मोर्चा वळवला. तो कोणाकडे, इंद्र देवतेकडे. इंद्राय मन्युम जनयन. गोकुळातले लोक इंद्रयाग करायला सगळं तयारी करू लागले होते. सगळे सामग्री वगैरे जमा करू लागले होते. अत्यंत उत्साहात त्यांची तयारी झालेली आणि भगवंताला माहित होता की हा इंद्रयाग आहे म्हणून. पण तरी सुद्धा उद्धव भागवतकर म्हणतात की इंद्राय मन्युम जनयन, इंद्राला राग यावा म्हणूनच भगवंताने हे सगळं केलं. आणि त्याचं ते जे याग आहे ते याग रद्द करायला लावला आपल्या बोलण्याने. आणि इंद्राचा आपला काय संबंध आहे म्हणून सांगितलं, यज्ञ काय ब्राह्मणांनी करत म्हणजे आपण कृषी गोरक्ष वाढीचे हे आपलं कर्म, वैश्य कर्म स्वभाव आपण हे केलं पाहिजे. आणि आपल्या गाई कोणावर राहतात म्हणाले, तो गोवर्धनावर राहतात, पुन्हा आपला देवता गोवर्धने म्हणाले, चला सगळे गोवर्धनाची पूजा करू. म्हणून ज्या संभारांनी ज्या सामग्रीने इंद्रयाग करायचा होता ती सामग्री, तो संभार, ते सगळं घेऊन हे सगळे निघाले गोवर्धन. सर्वात पुढं लहान लेकरं, त्याच्यानंतर बाया, त्याच्यानंतर माणसं, त्याच्यानंतर ब्राह्मण, त्याच्यानंतर
मग पाठीमागे मुख्य माणसं आणि मग त्याच्यानंतर गाड्या आणि गाड्यावर सगळं सामान अशा पद्धतीने त्यांची ती यात्रा निघाली. मग ते गोवर्धनावर आले, गोवर्धन पर्वताची पूजा वगैरे भगवंतांनी केली आणि त्यांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भक्ष्य भोज्य चोष्य आणि लेह्य भगवंताला नैवेद्य अर्पण करताना आता आपण किती देतो? एवढे 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 देतो, चालत नाही माहितीये का? किती द्यायला पाहिजे माहितीये का? 1.25 पड नैवेद्य सांगितलं. एवढी साखर काय हो तुम्ही देता? 1.25 पड नैवेद्य. म्हणून आमच्या वैष्णवामध्ये जेवढा स्वयंपाक करा तेवढा सगळं नैवेद्य दाखवायची पद्धत. 40 ग्राम जर असतील तर घरात 1.25च्या हिशोबाने नैवेद्य दाखवला पाहिजे. एवढी साखर चालत नाही. तसा एवढा मोठा असा आहे भार भरून नैवेद्य तिथं ते लागलं. भगवंताने ते गोवर्धन रूपामध्ये जाऊन स्वतः तो सगळा भक्षण केला आणि म्हणाले बघा तुमचा इंद्र येतो का खायला? मी इथं तर प्रत्यक्ष जेवतेने खाल्लं. म्हणून भगवंताने गोवर्धनाची तारीफ केली. त्या दिवशी त्या रात्री ते सगळे तिथं राहिले, तिथं भजन पूजन वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी घरी गेले. आणि जसं घरी गेले तसं इंद्राला खूप राग आला आणि इंद्राने काय केलं की माझा पूजा करत नाहीत का तर यांना शिक्षा दिली पाहिजे म्हणून गणन सामर्थक नाम, सामर्थक नावाचा मेघांत गण जो प्रलय काळात काम करतो त्या मेघांना बोलवून सांगितलं की प्रलय काळासाठी वृष्टी करा. गोकुळात काही राहता कामा नाही. आणि त्यांनी वृष्टी सुरू केली. सगळे लोक भगवंताला शरण भगवंत म्हणले ज्याची पूजा केली त्याला आपण शरण गेलं पाहिजे. म्हणून सगळे गोवर्धनाच्या जवळ गेले आणि लीलया भगवंताने तो गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला. 7 दिवस आपला अतिमानुष्य चरित्र दाखवण्यासाठी भगवंतांनी लीला केली. रामावतारात आणि कृष्णावतारात हा मोठा फरक आहे. रामावतारात भगवंताने आपला ऐश्वर्य झाकून ठेवलाय. प्रत्येक ठिकाणी भगवान म्हणतो आत्मा मानुषम म्हणणे रामन दशरथ, मी दशरथाचा पोरगा आणि मनुष्य असं भगवंत प्रत्येक ठिकाणी सांगतो. रामावतारात, कृष्णावतारात नाही. कृष्णावतारात आपलं प्रकट ऐश्वर्य, आपला अतिमानुष्य अतिमानुष्य ऐश्वर्य दाखवण्यासाठी भगवंतांनी लीला केली. 7 दिवस प्रलयासारखा पाऊस पडला पण गोकुळातल्या एकाही माणसाचं काहीही वाकडं इंद्र करू शकला नाही. याचा अर्थ असा की ज्याच्या पाठीमध्ये भगवंत आहे त्याचा जगातली कुठलीही शक्ती काही वाकडं करू शकत नाही. हे पण भगवंतांनी द्योतित केलं. आणि अशा प्रकारे गोवर्धन पर्वताच्या द्वारा भगवंतांनी इंद्राचं गर्वहरण केलं. इंद्राला लक्षात आलं की हा परिपूर्ण परमात्मा आहे. शेवटी इंद्राने ते सगळे उपसंहार केला, त्यांचा संवाद केला. आणि मग दुसऱ्या दिवशी इंद्र आला. भगवंताने तो गोवर्धन पर्वत खाली ठेवला. सगळे आपल्या आपल्या कामाला गेले. मग गोकुळ सोडलं, ते सगळे व्रजामध्ये आले. आणि मग इंद्राने भगवंताची पूजा केली. गाईच्या दुधाने अभिषेक वगैरे केला, प्रार्थना केली, इंद्राने माफी मागितली. आणि अशा प्रकारे भगवंतानी इंद्राचं गर्वहरण दूर केलं. आता एकच देव राहिला ज्याचं गर्वहरण दूर करायचं, तो भगवंताला भेटायला आला. तुम्ही कोणाचंही गर्व दूर करू शकता पण माझं करू शकत नाही. तो सगळा भाग आपण उद्याच्या प्रवचनात पाहू. कोण देव आहे कोण नाही ते उद्याच्या प्रवचनात पाहू. झालेली सेवा आजची भगवत चरणी समर्पित करू. तो बालकृष्ण भगवान Oh
Thank you.